या परिसरामध्ये दुर्घटना घडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी आणि पुलाचा मलबा जो आहे तो बाहेर काढण्याचं आव्हानात्मक काम होतं। मात्र जवळपास 4 क्रेन ज्या आहेत त्या या संपूर्ण पुलाचा मलबा जो आहे तो बाहेर काढण्यासाठी वापरण्यात आल्या। ज्या 4 क्रेन स्वतःहून ज्यांनी खरं तर अशा माणसांची दानत जी आहे अडचणीच्या काळामध्ये खूप महत्त्वाची असते, ज्यांनी क्रेन या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये या परिसरामध्ये रेस्क्यू करण्यासाठी आणल्या ते क्रेनचे मालक आपल्याबरोबर आहेत। सुरुवातीला हे सांगा की तुम्हाला पहिला फोन नक्की कुणाचा आला आणि तुम्हाला ज्यावेळेस हे सांगितलं गेलं की अशा पद्धतीने दुर्घटना घडलेली आहे त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी क्रेन कसं घेऊन आला? मला सुरुवातीला 3:30 वाजता मला आमदार साहेबांच्या ऑफिसमधनं कॉल आला। आमदार साहेबांचे पीए बोलत होते, आमदार साहेब सुद्धा स्वतः बोलत होते। त्यांनी कॉल केला की त्यांनी सांगितलं की अशी दुर्घटना झालेली आहे, तर आपल्या क्रेन त्यांना माहिती आहे की माझ्या क्रेनचा व्यवसाय आहे। त्यांनी सांगितलं की जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर इथं क्रेन घेऊन यायच्यात आणि जे अडकलेले त्याच्यामध्ये जे डेड बॉड्या होत्या वगैरे ते काढण्याचं काम आपण केलेलं आहे। सुरुवातीला आल्यानंतर काय परिस्थिती पाहायला मिळतो? भयानक होतं का सगळं? म्हणजे पुलाखाली लोक अडकलेले होते, काय डोळ्यांनी पाहायला मिळालं? सुरुवातीची परिस्थिती एवढी भयानक होती की अक्षरशः समोरचं दृश्य बघून डोळ्यातून पाणी येत होतं। एक 6 वर्षाचा मुलगा NDRF वाल्यांनी ओढून काढला बाहेर, म्हणजे इतकी म्हणजे डोळ्याला पण पावत नव्हतं। अशी वेळ कोणावरती येऊ नये आणि जे हुल्लडबाजी करणारे त्यांनी तर अशा ठिकाणी येऊच नाही की त्यांनी हुल्लडबाजी करायची तर थोडी साईडला जाऊन लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा काही त्यांना अधिकार नाही आहे। आणि जिथं आता पावसाळा चालू झालेला आहे, जिथं पूर परिस्थिती असते, जिथं म्हणजे डेंजर झोन आहे, त्या डेंजर झोनमध्ये गेलंच नाही पाहिजे। काही गोष्टीचा लांबूनच आनंद घेतला पाहिजे। लहान मुलांना काही जास्त कळत नाही तर त्यांच्या पालकांनी पण त्यांची काळजी घेतली पाहिजे। त्यांचे पालक त्यांना हाताला धरून जर अशा ठिकाणी डेंजर झोनच्या ठिकाणी जर घेऊन येत असेल तर ते जीवाशी खेळण्याजोगं आहे। म्हणजे तुम्ही क्रेनच्या माध्यमातून व्यवसाय करता, मात्र आज दुर्दैवी घटनेसाठी तुमचे क्रेन वापरावे लागतात, हे दुर्दैव आहे। म्हणजे अशी घटना होऊ नये नाही, तसं आमचा क्रेनचा व्यवसाय म्हणजे आम्ही 24 तास अवेलेबल असतो। आमचं कुठेही जरी रात्रीचा ॲक्सिडेंट झाला, कुठं गाडी पलटी झाली, कुणाचं एमर्जन्सी कुणाला मदत लागली तर आम्ही 24 तास कुणाच्याही मदतीला तत्पर असतो। पैसा धंदा हा बाजूला राहिला, पण त्या ठिकाणी माणुसकीचा दृष्टिकोन, माणुसकीच्या दृष्टीने तिथं काम करायचं हे आमचं ध्येय असतं। आपण पाहतोय की यांनी जवळपास 4 क्रेन ज्या आहेत त्या दुर्घटनेमध्ये रेस्क्यू करण्यासाठी वापरलेल्या होत्या आणि मोठ्या क्रेनच्या साहाय्यानं जी क्रेन 40 टनाचं वजन उचलू शकते ती क्रेन ज्यावेळेस या ठिकाणी आली त्यानंतर हा सगळा पुलाचा मलबा जो आहे तो बाहेर काढला। मात्र क्रेनचे मालक सांगतायत की इतकी दुर्दैवी परिस्थिती होती की 6 वर्षाच्या मुलाला डोळ्यासमोरून ओढून काढत असताना डोळ्यामध्ये पाणी होतं, एवढी भयान परिस्थिती पाहायला मिळाली। त्यामुळं हुल्लडबाजी करणाऱ्यांनी धोकादायक स्थितीच्या ठिकाणी येताना विचार करावा असं सुद्धा आवाहन जे आहे ते यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागेश गाडेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।